काहीतरी हलकं फुलकं खायचं तर मग अशी हलकी फुलकी मूगडाळ भाजी आपण आज रेसिपी बघणार आहे। अगदी साधी सोपी। बघा, अशी मूगडाळ मी एक 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली। आधी स्वच्छ धुवून घेतली होती। आता गॅसवर बघा कढई ठेवली आहे। कढईमध्ये तेल टाकून घेतलं। आपली भाजी कितपत आहे त्यानुसार तुम्ही तेल टाकू शकता। मी 1 ते 2 पड्या तेल घालून घेतलं। त्यानंतर बघा आता जिरं मोहरी मी टाकणार आहे आणि जिरं मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आता आपल्याला लसूण टाकायचा आहे। लसूण छान असा सोनेरी रंगावर होऊ द्यायचा। नमस्कार, मी स्वाती, सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। रेसिपी संपूर्ण बघा, मूग डाळीची स्किप न करता बघा। आता बघा, लसूण झाल्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला। आता कांदा बघा मस्त छान असा आता तेलामध्ये छान असा मी आता परतवून घेतलेला आहे। कांदा मस्त सोनेरी रंगावर झाल्यानंतर एक टोमॅटो टाकून घ्यायचा आणि टोमॅटो पण छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा। खूप सुंदर अशी ही झटपट होते आणि अगदी शरीराला पौष्टिक आहे मूग डाळीची भाजी म्हणजे, आणि पटकन पण होते। तुम्ही नक्की बनवून बघा आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जे नवीन असतील ते पण भरभरून प्रेम द्या आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तसं तर तुम्ही सर्वजण खूप मनापासून सपोर्ट करत आहे, म्हणून तुमचे सर्वांचे मनापासून आभारी आहे। आता बघा, आपले टोमॅटो तेलामध्ये झाल्यानंतर मी मिरची पावडर टाकली 2 ते 3 चम्मच, थोडीशी हळद पावडर टाकली, थोडासा गरम मसाला टाकला आणि छान असं बघा आता परतवून घेतलेला आहे। छान मसाला जर आपला परतला गेला तर आपल्या भाजीला चव खूप छान येते। त्यानंतर आता आपण मूगडाळ जी 10 ते 15 मिनिटं पाण्यात ठेवली होती ती टाकून घेणार आहे आणि छान असं बघा मूगडाळ टाकल्यानंतर परत तिला तेलामध्ये छान अशी होऊ द्यायची आणि मिक्स करून घ्यायची छान अशी मस्त, आणि थोडीशी तेलामध्ये तिला फ्राय होऊ द्यायची म्हणजे डाळ खूप सुंदर चवीची लागते आणि छान होते। आता बघू शकता थोडीशी मी मस्त वाफ येऊ दिली आणि छान अशी आपली डाळ आता तेलामध्ये फ्राय झालेली आहे। आता गरम पाणी मी बनवायला ठेवले होते गॅसवर। आता थोडंसं गरम पाणी आपल्याला घालायचे आहे आपली डाळ शिजेल इतकं। तुम्हाला कितपत कशी पाहिजे आहे, तुम्हाला जर खूपच सुकी हवी असेल तर तुम्ही कमी पाणी घाला आणि वाफेवर मग होऊ द्या। मला थोडीशी लपथप हवी होती म्हणून मग मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे जास्त। आणि आता बघू शकता मस्त गरम पाणीच इथं वापरायचं आहे, गार पाणी नाही वापरायचं। गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला तरी पण छान येते आणि चव पण वाढते। आता इथं बघा मी चवीनुसार मीठ टाकत आहे आणि खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे मूग डाळीची। अगदी हलकी फुलकी मूग डाळ तर शरीराला अतिशय पौष्टिक आहे। आणि बघू शकता आता मस्त आपल्या भाजीला अशी उकळी येत आहे। छान अशी मस्त शिजू द्यायची भाजी आणि तुम्हाला कितपत कसं रसा हवा, कोरडी हवी त्यानुसार तुम्ही पाणी टाका। आता बघू शकता भरपूर पाणी असं आटलेलं आहे आणि मूग डाळ बघायची आपण शिजलेली आहे का, आणि भाजी बघू शकता किती छान दिसत आहे। आपण पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतो। आणि आता भाजी आपली बघा तयार झालेली आहे, पाणी पण आटलेलं आहे। आणि नक्की मला सांगा तुम्ही कशा प्रकारे मूग डाळची भाजी बनवतात आणि आवडल्यास मात्र मला सांगायला विसरू नका। आता बघू शकता आपली मूग डाळीची भाजी, आपली मूग डाळ पण शिजलेली आहे। मी थोडासा रसा राहू दिलेला आहे आणि भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर मूग डाळीची भाजी आपली तयार झालेली आहे। नक्की करून बघा, मला कमेंटमध्ये सांगा। श्री स्वामी समर्थ।